अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. मंडळी, भाकर तुकडा, चपाती, रोटी आपल्या दैनंदिन जीवनातील आवश्यक अन्न घटक. त्याशिवाय अन्नाला पूर्णत्वच प्राप्त होत नाही. अशी ही गरमागरम चपाती पोळी आपल्या ताटात पडावी असं प्रत्येकालाच वाटतं. पोटाची खळगी भरण्यासाठी पोळी भाजी केंद्राचा आधारही घेतला जातो आणि ग्राहक तृप्त मनानं ढेकर देऊन पोच पावतीही देतो. मंडळी, आश्चर्य वाटलं ना? कृषी दर्शन कार्यक्रमात आज ही चपाती कशी काय डोकावली? त्याचं उत्तर अगदी सहज सोपं असं आहे. पुण्यापासून 32 किलोमीटर अंतरावर असलेल्या रिहे गाव इथं स्वयंस्फूर्तीनं चालवण्यात येणाऱ्या वाघजाई महिला बचत गटाच्या गव्हापासून चपातीपर्यंतच्या प्रवासाची ही कथा खास आज आपल्यासाठी. पुणे सोडलं की आपला प्रवास रिहे गावच्या दिशेनं सुरू होतो. नैसर्गिक साधन संपत्ती मुबलक तरी डोंगर दऱ्यात वसलेल्या दुर्गम भागात आपण पोहोचतो, जिथं विद्युत विहिरी आहेत पण नळाला पाणी, रस्ते नाहीत. अशा परिस्थितीत तेव्हा अशा परिस्थितीत गावानं स्वतःची ओळख वाढवत केवळ महिला बचत गट सहाय्यानं एक व्यावसायिक मुसंडी मारल्याचं चित्र जागोजागी आढळतं. गावभर पसरलेल्या चपाती मिश्रित मातीचा मंद सुगंध आपल्याही मनाला भुरळ घालतो. ईश्वरी शक्तीनं आपणही नतमस्तक होतो. परमेश्वरानं स्त्रीच्या पदरात असंख्य गुणांची पखरण केली. कष्ट, आनंद, सहनशीलता, काटकसर, उद्योगी, क्षमाशील या गुणांयुक्त तिच्या हातालाही चवीचा अवीट स्पर्श केला आहे. गरज आहे ती स्त्रीतल्या गुणांना पारखून तिच्या क्रयशक्तीचा उपयोग करून घेण्याची. ही गरज ओळखली वाघजाई महिला बचत गटाच्या संस्थापिका सुवर्णा दत्तात्रय शेडगे यांनी. बचत गट चालू केल्यानंतर हा उपक्रम चालवताना आम्हाला सुरुवातीला भांडवलाचा जसा त्रास झाला होता तसाच पुढे भांडवल पुरेनासं झालं. मग आम्ही शेतीकडे वळलो. शेतकरी गायी गाठले, त्यांचा बचत गट तयार केले. शेतकरी बचत गटाच्या माध्यमातून आम्ही गहू वगैरे धान्य घेऊ लागलो आणि त्यांना वर्षातून 2दा पाडव्या ते पाडवा असे 2 चेक द्यायला लागलो. एक दिवाळीचा पाडवा आणि एक गुढी पाडवा असे 2 चेक त्यांना आम्ही देतो. त्यामुळे आम्हाला खेळतं भांडवलाची कमी झाली. त्याचबरोबर शेतकऱ्यांनाही शाश्वत पैसे मिळायला लागले. एक रकमी पैसे 2 वेळेला वर्षातून गॅरंटेड मिळायला लागले. आम्ही त्यांना बाजारभावापेक्षा 1 रुपया सर्व ह्याला जास्त देतो. त्याचबरोबर आम्हाला धान्य चांगले मिळते आणि आम्हाला जवळच्या जवळ धान्य मिळाल्यामुळे आमचा बऱ्यापैकी ट्रान्सपोर्ट वाचतो, एजंटला द्यायचे पैसे वाचतात, आम्हाला क्वालिटीची शाश्वती असते, त्याच्यामध्ये वापरलेल्या खतांची शाश्वती असते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे शेतकऱ्यांना बाजारात गेल्यानंतर त्रास भोगावा लागतो की भरपूर धान्य आलं तर कमी रेट मिळतो किंवा रेटमध्ये खोट काढली जाते, ती काढली जात नाही. आणि त्याच माध्यमातून आम्ही पालक आहे, मिरची आहे, कोबी आहे ह्यांचं डिहायड्रेशनसुद्धा करतो. म्हणजे थोडक्यात म्हणजे आमचा बचत गटाने हे सुरुवात केली की शेतीतून उत्पादित झालेला माल हा संपूर्ण ग्राहकांपर्यंत जास्तीत जास्त भावामध्ये प्रत्येक चेनला कसं देता येईल ह्याची आम्ही प्रयत्न केला. शेतीप्रधान रिहे गावातील दिवसभराची कामं आटपून महिलांकडे काही वेळ शिल्लक राहील. 12 वाड्या, 1 गाव मिळून 1 गाव असलेल्या या गावातील बायकांचा वेळ मार्गी लागून रोजगार प्राप्त होऊन हाती शिल्लक पडावी आणि गावाचा, महिलांचा विकास व्हावा या धारणेतून वाघजाई महिला बचत गटाची स्थापना 2009 मध्ये झाली. 12 महिलांनी मिळून तयार केलेल्या या बचत गटात 20 महिलांचा सहभाग होता. सुरुवातीला व्यवसायाच्या हेतूने सुरू करण्यात आलेल्या बचत गटाला वेगवेगळ्या ऑर्डर येत गेल्या आणि त्यातूनच नवनवीन बचत गट स्थापन होत गेले. आज मितीला व्यावसायिक संकल्पनेतून 30 बचत गट डौलाने उभे आहेत. वाघजाई महिला बचत गटाची स्थापना, तिला आलेल्या आर्थिक अडचणींविषयी सांगताना सौ सुवर्णा शेडगे, संस्थापिका, वाघजाई महिला बचत गट सांगताय. एक व्यावसायिक गट तयार करायचा
ह्या दृष्टिकोनातून आम्ही पहिला बचत गट चालू केला. व्यवसाय करताना आम्ही स्वतः सुरुवातीला चपात्या करून देत होतो. चपात्या चालू करताना आमच्याकडे 10,000 चपात्यांची सुरुवातीची ऑर्डर होती. ती करता करता आम्हाला 1 लाखाची ऑर्डर मिळाली. त्या अनुषंगाने आम्ही आमच्या गटामध्ये काही महिला वाढवल्या. त्यावेळेस आम्हाला भांडवलाचा प्रॉब्लेम व्हायला लागला. आम्ही आमचे काही जणींनी सोनं गहाण ठेवून, काहींनी घरातले पैसे काढून, काहींनी कर्ज घेऊन, पर्सनल लोन घेऊन अशा पद्धतीने आम्ही आमचं भांडवल तयार केलं. त्याच माध्यमातून आम्ही त्यावेळेस 5 बचत गट तयार केले आणि आम्ही 6 बचत गटांनी मिळून त्या 1 लाख चपाती दररोज द्यायची ऑर्डर पूर्ण करू लागलो. याच माध्यमातून असं लक्षात आलं की अशी गरज भरपूर महिलांना आहे. मग आम्ही वाघजाई बचत गटांनी फक्त मार्केटिंग करायचं ठरवून आणि भांडवल घालण्याचे ठरवून बाकीच्या बचत गटांना काम देण्याचे ठरवले. वाघजाई महिला बचत गटाची हंगामी व्यवसायातील उडी कौतुकास्पद असली तरी तिचं क्षेत्र दिवसागणिक वाढत होतं. 150 ते 200 किलोमीटर परिसरातील कामाची व्याप्ती, कायमस्वरूपी काम म्हणजेच 365 दिवसांचा व्यवसाय शोधणं आणि महिलांचे प्रभुत्व असलेला एकमेव हमखास यश देणारा म्हणजे चपाती घरपोच सेवा व्यवसाय सुरू झाला. 10,000 पासून सुरू झालेली चपाती सेवा 1 लाखाच्या घरात गेली. यातही वाढणाऱ्या गव्हाच्या किमती, भांडवल प्रश्न, असंख्य प्रश्न होते. या समस्येतून शेतकरी बचत गट जन्माला आला. शेतकरी बचत गटाच्या संकल्पनेविषयी सांगताना सौ सुवर्णा शेडगे सांगतायत. हे बाजरीचे सांडगे आहेत. बाजरी हे म्हणजे धान्य असं आहे की जे कुणालाही आवडत नाही. भाकरी केली तर काळी असते, त्यामुळे बऱ्याचदा ते खाल्लं जात नाही. मात्र खाणं खूपच गरजेचं आहे. आपल्याला हेल्दी व्हायचं असेल तर बाजरी ही आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची आहे. आजकालच्या महिलांना किंवा मुलींना शिक्षणामुळे 7-7, 9-9 वर्ष घराच्या बाहेर राहावं लागतं. त्यांना साधी चपाती बनवता येत नाही, तर ते भाकरी बनवणं तर विषयच उरत नाही. तर म्हणून आम्ही हे डाळीचे सांडगे लोक फॅट किंवा हे वाढवणारे असतात, म्हणून हे एकदम आरोग्याला चांगले असे बाजरीचे सांडगे बनवायला सुरुवात केली. ह्या बाजरीच्या सांडग्यामुळे आपलं तुम्हाला ओव्हनमध्ये ठेवून भाजून किंवा तळून किंवा भाजी करून कशाही स्वरूपात तुम्ही ते खाऊ शकता. शेतकरी बचत गटामार्फत शेतकऱ्यांना दिलासा मिळाला. वर्षाकाठी 2दा हातात रक्कम पडू लागली. एक प्रकारे ही साखळीच होती. एका हाताने दुसऱ्या हाताला मदतीचा हात देऊन उत्कर्ष साधण्याची. यामध्ये शेतातून आलेला गहू गिरणीपर्यंत पोहोचताना गिरण्यांची कमतरता, अनियमितता, भेसळ हे मुख्य प्रश्न सामोरे होते. त्यासाठी घरघंट्या घेऊन परिपूर्तता केली. त्यातही पिठाची आवश्यकता जास्त झाल्यानं उपलब्ध पीठ कमी पडू लागलं. त्यामध्ये सुधारणा करताना इंजिनियर झालेल्या गरीब, होतकरू, रोजगार शोधणाऱ्या मुलांना एकत्र करून त्यांच्याकडून गहू साफ करायच्या, पीठ दळायच्या मशिनरीज बनवून घेतल्या. यातूनच तरुणांना रोजगारही मिळून वर्कशॉपचं स्वप्नही साकार झालं. आणि याविषयी सांगताना सुवर्णा शेडगे म्हणतायत, या सगळ्यामध्ये आम्हाला निवडायचाच वेळ खूप जायला लागला किंवा धान्य भरून आणल्यानंतरच खूप त्रास व्हायला लागला. म्हणून आम्ही असं ठरवलं की ह्या मशीन्स सिंगल फेजवरती मिळत नव्हत्या. एक मशीन घ्यायला गेलं तर बाजारात 2 लाख रुपये 3 लाख रुपये सांगत होते आणि एवढी इन्व्हेस्टमेंट करायची आमची ताकद नव्हती. म्हणून आम्ही काही इंजिनिअरिंगची मुलं आणि काही ITIची मुलं अशी शोधली की ज्यांना कुणी ना कुणीतरी मदत केल्यामुळे त्यांचं शिक्षण पूर्ण झालं होतं, परंतु फार मोठे टक्केवारी नसल्यामुळे त्यांना नोकरी नव्हती. असे बेरोजगार गरीब होतकरू मुलांना आम्ही 10-12 मुलांना एकत्र आणलं. त्यांना आमच्या ज्या चपाती देण्याच्या माध्यमातून ओळखी झाल्या होत्या त्या माध्यमातून काही MIDCतनं त्यांना शाश्वत असं महिन्याला काही रक्कम मिळेल असं जॉब वर्क मिळवून दिलं. त्यामुळे त्यांचं वर्कशॉप बनवण्याचं स्वप्न पूर्ण झालं.
ते 10 जणांनी एक पार्टनरशिपमध्ये वर्कशॉप चालू केलं आणि त्याच माध्यमातून आम्हाला स्वस्तामध्ये, आम्हाला थोडीशी मजुरी कमी लागते, जेवढं ॲक्च्युअल ते लागतं तेवढंच ते घेतात आमच्याकडून. आणि हा जो गहू साफ करून पॉलिश करायचा किंवा नाचणी साफ करून पॉलिश करायचा हे जे मशीन आहे हे बनवून दिलं. त्याचबरोबर पिठाची जी घरघंटी आहे ती 5 ते 7 किलो फक्त दळत होती. त्याच्यामध्ये काही गिअरबॉक्स बदलले, मोटर बदलली आणि ते आम्हाला आज तासाला 20 किलो, म्हणजे एक बाई साधारणतः 200-250 किलो 8-10 तास काम करून आम्हाला दळून देऊ शकते. आज वाघजाई बचत गट पुरस्कृत बचत गटामार्फत 12 युनिट पीठ गिरण्या असून 3 युनिट गहू साफ करण्याच्या आहेत. 4 युनिट चपातीचे आहेत. रोजगार उपलब्ध करून देताना घरगुती चालणाऱ्या मशीन्स तयार करून त्याचं वाटप महिलांना केलं गेलं. हातसडीच्या तांदळासाठी उखळी पद्धतीनं काम करण्याचं तंत्र, गहू साफ करून त्यातील काड्या कुड्या काढण्याचं आधुनिक तंत्रज्ञान मशीन शेडगेवाडीत, तर गव्हापासून पीठ याचं प्रात्यक्षिक मोरेवाडीत पाहायला मिळालं. सर्व वयोगटातील महिलांचा सहभाग, सुशिक्षित बेरोजगारांपासून अगदी 80 वर्षाच्या वृद्ध महिला, काही हंगामी तत्वावर, अल्पभूधारक तर काही वर्षभर काम करणाऱ्या महिलांचा सहभाग हा बचत गटाचा उल्लेखनीय भाग. त्यातल्याच एक सौ चंद्रभागा शेडगे वाघजाई महिला बचत गटानं आपल्याला आर्थिक स्थैर्य दिलं, संसाराला हातभार लावला आणि हे सांगताना त्या म्हणतायत, पहिले आम्ही शेतीत काम करीत होतो. शेतीत आम्हाला काही परवडत नाही करायला, त्यामुळं पहिले मग काय उखळावर आपलं भात कुटीत होतं. 3 ते 4 किलो होत होतं. त्याच्यानंतर आम्ही हे आणले, ह्याच्यावर काय तर 100-1 किलो होतं. 10-12 रुपये किलोने जात होते पहिले तांदूळ, आता 25 ते 30 रुपयांनी जातात. अत्यल्प शेती याशिवाय उपजीविकेचं दुसरं साधन नसलेल्या वाघजाई महिला बचत गटात समाविष्ट होऊन काम करणाऱ्या गिरणी प्राप्त सौ दीपाली मोरे आपल्या मिळकतीविषयी समाधान व्यक्त करतात आणि याविषयी सांगताना त्या बोलतायत, हा गिरणीचा व्यवसाय भेटला तर त्याच्यामुळं आता माझ्या संसारासाठी भरपूर हातभार लागतोय माझ्याकडनं आणि मला दर महिना तरी साधारण 15 ते 20 हजार रुपये भेटून जातात आणि दिवसाला मी 200 ते 250 किलो दळू शकते, म्हणजे दळतेच. आणि त्याच्यानंतर मला नाही का म्हणजे माझ्या घरातलेही भरपूर प्रतिसाद देतात, सासू सासरे, त्याच्यानंतर माझे पती आणि माझी मुलं वगैरे पण म्हणजे गिरणीकडे लक्ष देतात. मी ते शेतातलंही काम करू शकते आणि हेही काम करते मी. शेतीचा धंदा करता करता शेडगे मॅडमच्या ना आमची ओळख झाली थोडीफार. त्याच्यानंतर बरंचसा म्हणजे या बचत गटाची सुरुवात झाली. बचत गटातून मग हे आम्हाला गिरणीचं काम मिळालं. काम तसं पाहिलं तर सोपंच आहे, लोकांना तसं अवघड वाटतं पण माझ्या मते ते सोपंच आहे. सुवर्णा शेडगे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या वाघजाई महिला बचत गटाची संकल्पना लाख मोलाची आहे. 1 लाख एका बाईने कमवण्यापेक्षा प्रत्येकीनं 10,000 कमवावेत आणि संसाराची घडी सुव्यवस्थित ठेवावी हा त्यामागचा उद्देश. गहू, गव्हाचं पीठ याबरोबरच वाघजाई बचत गट पुरस्कृत गटांमार्फत हातसडीचे तांदूळ, बाजरी सांडगे, सोया नट्स, फ्लेवर काजू, ग्लुटन फ्री आटा, मोड आलेली कडधान्य, कोबी फ्लेक्स, मिरची पावडर, पालक पावडर या सर्वांचे मिळून नैसर्गिक ॲग्रो प्रॉडक्ट्स या नावाअंतर्गत विक्री होते. 100% नफ्याची खात्री बाळगून माल भरण्यापासून पॅकिंग पर्यंत मालाचा दर्जा, पदार्थांची निगा, स्वच्छता यांची योग्य काळजी घेऊन ग्राहकापर्यंत पोहोचवण्यात येतो. आजच्या तारखेला आमच्या बचत गटामार्फत 30 बचत गट चालू आहेत. त्याच्यामध्ये साधारणपणे 10 ते 12 बचत गट असे आहेत की जे शेतकरी आहेत, शेतीला बिलॉंग करतात आणि 20 बचत गट असे आहेत की जे बचत गट परगावातून आलेले आहेत. काही मराठवाड्यातून, विदर्भातून, काही पुण्यातल्याच काही वेगळ्या वेगळ्या गावातून आलेले आहेत. त्यांचे मिस्टर किंवा सासरे किंवा दीर किंवा भाऊ कोणीतरी इथे कमवण्यासाठी आलेला आहे. मात्र ही महिला दिवसभर घरी असते, एकटी असते आणि तिला गावाकडचं घर आणि स्वतःचं घर असं दोन्ही सांभाळायचं असतं. अशा रीतीने 700 ते 800 महिला आज ह्या सगळ्या उपक्रमातनं कार्यरत आहेत. वाघजाई महिला बचत गटाच्या नैसर्गिक ॲग्रो प्रॉडक्ट्स यांना दुकानदार, हॉटेल मालक यांच्याकडून वाढती मागणी आहे. चपातीसाठी IT पार्क,
MIDC कॅन्टीनकडून वाढलेले ग्राहक हे गटाने साधलेलं उत्तम गोळाबेरीज गणित आहे. यासाठी अहोरात्र झटणाऱ्या बायका, घरातली पुरुष माणसं, लहानग्यांचा सहभाग, स्वतः सुवर्णाताईंचे पती दत्तात्रय शेडगे, मुलगा शुभम शेडगे यांच्या सहकार्यानं साध्य झालं आहे. जगन्नाथाचा रथ ओढण्याचं काम या सगळ्यांमार्फत झाल्यानं वाघजाई महिला बचत गटानं भरारी घेतलीय. आज पुण्यात वाघजाई महिला बचत गटाची यश व्याप्ती वाढते. मार्केटिंगच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे टाकत या महिला आत्मविश्वासानं एकमेकीला साथ देत खंबीरपणानं स्वबळावर उभ्या आहेत आणि हेच यांच्या यशाचं गमक आहे. येणाऱ्या नवीन वर्षात 1 जानेवारीपासून चपातीचे युनिट्स वाढवून पुण्यातील सोसायट्यांमध्ये रोज सकाळी पेपर येतो त्याप्रमाणे रोज सकाळी घरोघरी चपाती देण्याचा नवीन संकल्प या गटानं बांधलाय. वाघजाई महिला बचत गटाच्या अन्नदानाच्या या कार्याला यश मिळो, हम होंगे कामयाब असं म्हणत त्यांच्या या उपक्रमाला चालना मिळो हीच सदिच्छा.